आज आपण झेंडूच्या प्लॉटवरती आलोय. तर साहेब तुम्ही आपण या झेंडूच्या प्लॉटवरती आलोय. तर या किती एकर झेंडूचा प्लॉट आहे? 9 एकर. हा 9 एकर झेंडूचा प्लॉट आहे. 9 एकराला या ठिकाणी सुरुवातीपासून आपण एक केरनचं कॉम्बिनेशन वापरलंय. त्याच्यामुळं साहेब जमिनीमध्ये काय बदल झाला बरं? जमिनीमध्ये मुळी वाढली. आज आपण पाहतोय बघा खाली घ्या साहेब, पहा की या ठिकाणी मुळ्यांचं प्रमाण बघा, सहज जरी उकरलं तरी मुळ्यांचं प्रमाण पहा. बरं फुटव्याबाबत काय सांगाल साहेब तुम्ही? फुटवे भरपूर निघलेत. फुटवा भरपूर आहे. फुटवा. शिवाय आता वरती जर पाहिलं आपण प्रत्येक कांड्यामध्ये कळी बघा, कळी. जवळ घ्या जरा. शिवाय जो माल तयार झालाय गोंड्याबाबत तुम्ही काय सांगाल? गोंडा एक नंबर क्वालिटी. क्वालिटी एक नंबर तयार झाली. क्वालिटी एक नंबर. बरं आता साहेब ही लागवड कधी झाली ती आपली? ही लावगड 10 मेला. 10 मेला झालेली. 10 मेला. शिवाय या वर्षी म्हणजे 2026 ला जून महिन्यामध्ये पाऊस पडलाय. हा. म्हणजे दीड पावणे 2 महिने पाऊस नव्हता. त्या टेम्परेचरच्या मानाने तुमच्या झेंडूच्या प्लॉट मध्ये बाबत तुम्ही काय सांगाल? नाही टेम्परेचर मध्ये एवढा प्लॉट खतरनाक आला ना हा का त्या म्हणजे पानाची ग्रीनरी आणि काळोखी ही लय म्हणजे हा. का ते सांगण्याच्या पलीकडे आली. आम्हाला सुरू वाटलं नव्हतं की एवढी खतरनाक येईल म्हणून. तुम्ही समाधानी आहेत का? समाधान. ओके. आता तुमचे बंधू राज आहेत बरोबर ना? साहेबांनी सुद्धा खूप मेहनत केली आहे. साहेब तुम्ही या प्लॉट बद्दल काय सांगाल? प्लॉट दिसायला छान आहे सगळे. तुमचं प्रॉडक्ट मी कमीत कमी 9-10 वर्ष झाले वापरतोय. हा पण खूप छान रिझल्ट आहे. रिझल्ट छान आहेत. म्हणून आज तुम्ही आपल्या काही शेतकऱ्यांना पण बोलवलं होतं की त्यांनी पण मोठ्या प्रमाणात आपल्या टेक्नॉलॉजीला प्रतिसाद दिला. फायदा पण झाला पाहिजे शेतकऱ्याचा. हो हो. खास शेतकऱ्याचा फायदा पाहिजे. खरंच मजा आहे. आणि या ठिकाणी दिसतोय ना फायदा आपल्याला. तुम्ही समाधानी आहेत सगळे? ओके. धन्यवाद साहेब.